तेव्हा मेंदूच्या आजारावर आपण विशेष भर दिला पाहिजे यात काही शंका नाही. परंतु त्याकरता आपल्याला प्रॅक्टिस पण करायला पाहिजे. अल्झायमर अभ्यासात असे लक्षात आलेले आहे की भरपूर व्यायाम व समतोल योग्य खुराक म्हणजे अन्न हेच आहे याचं उत्तर. आणि त्यामुळे आपण 60% तरी कमीत कमी या आजारापासून दूर राहू शकतो. पार्किन्सन आता मेंदूतील पेशी जास्त डोपामाइन स्त्राव असतो ज्यात ऱ्हास होऊ लागतो. जर त्याचा स्त्राव त्याचा फ्लो कमी झाला तर त्यामुळे मेंदूला आदेश अवयवापर्यंत पोहोचूच शकत नाहीत आणि ते अवयवापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे बोटांना कंप सुटणे, सांधे कडक होत जाणे, माणूस पुढे झुकायला लागणे, वाकायला लागतो म्हातार वयात, हे सगळ्या गोष्टी घडतात ज्याला आपण पार्किन्सन असं म्हणतो. यावर उत्तर म्हणजे आपल्याला माहित आहे सगळेजण सुडोकू सोडो, शब्दकोळी सोडो, ज्याच्यामुळे ब्रेनला तरतरी राहू शकते. ताणतणाव हा आपल्या देशातला 53% लोकांना स्ट्रेस ज्याला म्हणतात हा आहे, ज्यातील 30% लोक सिरियसली बाधित आहेत. तेव्हा ह्यावरही आपल्याला विचार करायला पाहिजे सिरियसली. हिपोकॅम्पस म्हणजे मेंदूतील पेशी कमी कमी होत जातात असं जरी आपण म्हटलं तरी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे ताकद स्मरणशक्ती ह्यामुळे हे कमी कमी होते. आपल्या उतार वयात स्मरणशक्ती कमी होणे म्हणूनच या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. 4 लोकांपासून आणि आपण 4 लोकांपासून वगळले जातो. वी जस्ट गेट एलिमिनेटेड फ्रॉम द क्राऊड. वी आर जस्ट निग्लेक्टेड फ्रॉम द क्राऊड. याकरता आपल्याला काही बऱ्याचशा गोष्टी करता येतील आणि त्यातील काही गोष्टी म्हणजे मी सात्विक आहाराबद्दल अनेक वेळा बोललेलं आहे. सात्विक आहार अन्न खाल्ल्यामुळे आपले शरीर बेढप बनत नाही, पोट सुटत नाही, आजाराचे माहेरघर बनत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच सत्सद विवेक बुद्धी किंवा सद्बुद्धी पण विकास करायचा असेल तर आपल्याला शरीर बळकट व आहार नेटका करायला पाहिजे. नेटका इज अ क्रायटेरिया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमाणे जेवणाचे पान खरं म्हणजे सप्तरंगी असले पाहिजे. प्रत्येक वेळा हे शक्य नसते. आपण बाजारात थाळी जशी मिळते तशी काही थाळी घरात खाऊ शकत नाही आणि आपण खात पण नाही. त्यामुळे सप्तरंगी थाळी म्हणजे काय, मॅक्झिमम व्हेरायटी ऑफ फूड यू शुड ईट. आपल्याकडे जी लहानपणापासून पानाची पद्धत होती, कोशिंबीर आहे, चटणी आहे, भाजी आहे, आमटी आहे, ताक आहे, दही आहे आणि गोडधड पण आहे थोडंसं. दॅट इज व्हॉट बेसिकली आपल्या भाषेत आपण म्हणू शकतो की ते सप्तरंगी आहे. आणि तसं जेवण म्हणजे थोडक्यात बॅलन्स जेवण जेवल्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुठल्याही गोष्टीचा इन्क्लुडिंग गोड अतिरेक नको. जीवनसत्वे व बरंच काय आपल्याकडे. जीवनसत्वे व्हॉट इज ऍक्च्युअली विटॅमिन्स. विटॅमिन इज व्हायटल मिनरल्स इज शॉर्ट फॉर्म मध्ये विटॅमिन्स. आणि मग आपल्याकडे त्याच्याकरता आपण औषधाचा भडीमार सुरू करतो. विटॅमिन सी घ्या, विटॅमिन ई घ्या, विटॅमिन डी घ्या, हे घ्या, असं चालू राहतं. खरं म्हणजे याची तशी काही आवश्यकता भासत नाही. अर्थात तुमचा डॉक्टर इज द बेस्ट जस्ट टू टेल यू. परंतु आपण जर हे अचीव करायचं असेल तर या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याला 100 करता खास सूचना मी देऊ इच्छितो आणि त्या म्हणजे वय तर वाढत राहणार पण हा कुठलाही आजार नाही, तेव्हा आनंदाने ते स्वीकारा. युअर एज इज गोइंग टू कीप इन्क्रीजिंग बट मेक शुअर दॅट यू एक्सेप्ट इट ग्रेसफुली. आपल्या शरीराकडे बघा, वेळोवेळी शरीर काय सांगत आहे याकडे लक्ष द्या. आरशात स्वतःला जाणीवपूर्वक निहाळा, हसा. तुम्ही आरशात स्वतःला बघितल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला लक्षात येईल की तुमची दाढी पांढरी होत चाललेली आहे, केस कमी होत चाललेले आहे. ऑल दीज थिंग्स आर बाउंड टू हॅपन. परंतु त्याकरता विनाकारण काहीतरी औषध घेत बसणं इज नॉट द क्रायटेरिया. सतत शरीराची हालचाल करा. ठोंब्यासारखे एकाच जागी बसून राहत जाऊ नका. तुम्ही जितकं शरीराला, आणि आपण पहिल्या एपिसोडमध्ये किंवा पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे की जवळपास 1380 टू बी मोर प्रिसाइज एक्सरसाइज XYZ ऍक्शनमध्ये आपल्या सगळ्या स्नायूंना आणि आपल्या सगळ्या जॉईंट्सला व्हायला पाहिजे. व्यायाम आठवड्यातनं 5 दिवस तरी करा.
शरीराला एक दिवस आठवड्यातनं रेस्ट पण द्या, ज्याच्यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहील. सर्वांगीण विकास हा मंत्र अंगीकार करा. सगळे अवयव परमेश्वराने मोजून मापून दिलेले आहेत, त्यांना निकामी करू नका. यू मस्ट रिअलाइज वन थिंग, की सगळे अवयव आपल्याला मोजून मापून दिलेले आहेत. ही इज नॉट अ फूल. द गॉड इज नॉट अ फूल, की तुम्हाला काही काही गोष्टी उगाच अव्याहात दिलेल्या आहेत, कॅरी ऑन म्हणून. देर इज नो बॅगेज. तुमच्या मनात असलेल्या व्याधी ह्या बॅगेज सोडलं तर परमेश्वराने तुम्हाला कुठलाही अवयव एक्स्ट्रा दिलेला नाही. तेव्हा बी केअरफुल आणि याच्याकडे औषधे गोळ्या यांचं प्रमाण आणि कन्झम्पशन कमीत कमी ठेवा. परत तुमचे डॉक्टर तुम्हाला या गोळ्यांबद्दल औषधांबद्दल जरूर सांगतील. तेव्हा जितकं कमीत कमी गोळ्या आणि औषधांचा तुम्ही या पोटावर या शरीरावर अत्याचार कराल तेवढं हे शरीर शक्यता आहे की लवकरात लवकर निकामी होण्याची शक्यता असू शकते. खाणे सुद्धा सेक्स बरोबर माफक प्रमाणात करा. मी त्याच्यात खाणे पिणे आणि सेक्स पण म्हटलेलं आहे. हे माफक प्रमाणात करा. अगेन वी आर कमिंग बॅक टू द सेम पॉइंट. अति नको, कारण अति तेथे माती इज ए नोन फॅक्ट. आपल्या जीवन वाऱ्यावर सोडू नका. राईट. चलताय, आता काय करणार आम्ही, आता झालं, ही एक जी भावना आहे. तुम्हाला रस्त्यावर चालताना किंवा तुमचे मित्र परिवार ओळखीचे लोक भेटले असताना जर तुम्हाला त्यांनी असा प्रश्न विचारला की काय कसं चाललेलं आहे, बी इन अ पोझिशन टू से टॉप क्लास चाललेला आहे. बिकॉज लेट्स बी व्हेरी फ्रँक, तुम्ही स्वतःला जेव्हा टॉप क्लास म्हणतात, तुम्ही स्वतःला जेव्हा टॉप क्लास हेल्थ बद्दल बोलताय, त्यावेळेला तुमचं मन प्रफुल्लित होत जातं आणि नॅचरली तुम्हाला त्याच्याबद्दल आदर निर्माण झाल्यासारखा होतो. आपल्या शरीराबद्दल, आपल्या बुद्धीबद्दल, आपल्या मसल्स बद्दल आपल्याला अभिमान वाटायला लागतो. कारण तुम्ही जर कोणाला म्हटलं की कालच्या पेक्षा आजचा दिवस बरा, ठीक आहे, चाललंय, आता म्हातारपण आलेलं आहे, काहीतरी होतच राहणार, आता आम्ही उतरती कळा सुरू झालेली आहे, चालायचं. नो. जो तुम्हाला विचारतो की तुम्ही कसे आहात, he is only expecting, or you can say he is just formally expecting you to say की ठीक चाललेलं आहे सगळं. तर why not you can say top class, बढिया, excellent. how does it matter? तुम्ही एक्सलंट म्हटल्यानंतर पुढचा माणूस तुमचे हिरावून घेणार आहे का काही? तुम्ही बढिया म्हटल्यानंतर, वढिया म्हटल्यानंतर काय बहु सरस छे असं म्हटल्यानंतर सुद्धा पुढचा माणूस काय तुमच्याकडनं हिरावून घेणार आहे तुमची हेल्थ, तुमचं ब्रेन? नाही. सो बी शुअर दॅट यू कॉल देम. आपले जीवन वाऱ्यावर सोडू नका, हा एक मूळ मंत्र अगेन परत तुम्ही लक्षात ठेवा. जगण्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी उद्दिष्ट जरूर ठेवा. सकाळी उठल्यानंतर, मी आधीच्या एपिसोड्स मध्ये देखील सांगितलेलं आहे, सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला हा प्रश्न पडत असेल की आता काय आज करायचं, गॅलरीच्या खिडकीतनं किंवा घराच्या खिडकीतनं बाहेर बघत बसायचं दिवसभर की काय, देन देर इज अ प्रॉब्लेम दॅट यू मस्ट सॉर्ट इट आउट ना. आपल्या जीवनाला एक प्रवाह असला पाहिजे. या प्रवाहात कोणी बरोबर असले तर उत्तम, नाही तर एकट्याने सुद्धा हा प्रवास करता आला पाहिजे. मी एकटा आहे म्हणून मला आता काय होणार आहे, मी एकटाच राहतो असं नो. एन्जॉय टू द फुलेस्ट. आपले जीवन आपल्या हातात आहे व ते कसे जगायचे हे पण आपल्या हातात आहे. मग हाताची घडी घालून वाट बघत बसू नका, स्वतः कामाला लागा. राईट. आय होप तुमच्या वयोवृद्धी बरोबर ज्ञानवृद्धी देखील वाढेल आणि तुम्ही खरोखरीच येत्या वर्षांमध्ये 100 गाठू शकाल याची मला पूर्ण खात्री आहे. नमस्कार, मी कर्नल फुले. माझा संपर्क 995 65 45 0960. मी रिपीट करतो,
95 45 65 09 60. परत भेटूया एक नवीन एपिसोड घेऊन आणि असेच तुम्ही जुडलेले राहा. तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा, ज्याच्यामुळे मला पण सुचत राहील की तुम्हाला आता कुठल्या नवीन विषयाबद्दल ओढ आहे.